केस्तूड, केसतोड किंवा बॉइल्स हा जो आजार आहे हा अतिशय कॉमन दिसणारा आजार आहे, परंतु तो तितकाच वेदनादायी पण असतो. केस्तूड किंवा ज्याला केसतोड असेही म्हणतात, ह्याच्यामध्ये त्वचेमध्ये एक प्रकारची गाठ येते, त्याच्या भोवती सूज येते आणि त्याच्यामध्ये पू तयार होतो. मोस्टली हे केसांच्या मुळाशी जे इन्फेक्शन होते त्याच्यामुळे होत असते. सुरुवातीला ही गाठ छोटीशी असते, त्यानंतर ती हळूहळू तिचा आकार वाढायला लागतो, ती लालसर व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये भयंकर वेदना जाणवतात आणि नंतरच्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये पू तयार होतो आणि ती पिवळी दिसायला लागते. ह्या गाठीला एक तोंडही असते. ह्या गाठीमधून पूर्णपणे पू निघून गेल्याशिवाय ह्याच्यामधील वेदना कमी होत नाहीत. केस्तूड जेव्हा पहिल्यांदा लक्षात येते तेव्हापासूनच ह्याला शेकायला सुरू करायचे. आपण ह्याला गरम कपड्यांनी शेकू शकतो किंवा विड्याची पाने गरम करून त्याच्यानी पण शेकू शकतो, पण ह्याच्यावरचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे हळदीचा लेप देणं. ह्याच्यासाठी हळदीची पावडर जी असते ती गरम पाण्यामध्ये कालवायची, एका चमच्यामध्ये घेऊन ती गरम करायची आणि सहन होईल इतपत गरम असताना ती ह्या केस्तुडाच्या गाठीवर लावायची. हळद ही अँटी इन्फेक्टिव्ह असते, उष्ण असते, त्याच्यामुळे ती लवकर पिकायला मदत करते, पण त्यासोबतच हे केस्तुडाचे जे इन्फेक्शन आहे ते इतरत्र पसरू नये म्हणून ही हळद खूप चांगले काम करते. ही गाठ व्यवस्थित पिकल्यानंतर मात्र आजूबाजूने व्यवस्थित दाब देऊन पूर्ण पू काढून टाकावा. जर पू पूर्णपणे निघाला नाही तर मात्र हे इन्फेक्शन तसेच राहते आणि हा केस्तूड परत परत होतो. आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आयुर्वेदामध्ये ही इन्फेक्शन कमी करणारी औषधं आहेत, त्यासोबतच स्वेदन आहे, रक्तमोक्षण आहे. आयुर्वेदामध्ये केस्तूड हा रक्तदुष्टीमुळे होतो असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच जळू लावून त्या ठिकाणचं अशुद्ध रक्त बाहेर काढलं जातं आणि त्यामुळे हा केस्तूड मुळापासून बरा व्हायला मदत होते.